सकाळपासूनच जरा शांतता होती. सकाळी मात्र 2 गाड्या भरायला आलेल्या, एक पुण्याला एक सातारला. पुण्याची गाडी ही नर्सरीवाल्यांची होती, त्याच्यामुळे त्याच्यात सगळं छोटं मटेरियल होतं. सुरुवातीला हा ड्रेसेनं ट्रॅको भरला. बघा कशा पद्धतीने 3 इंची पॉटचा आपण सगळा साफसूफ करून भरलेला आहे. त्यानंतर मॉन्स्टेरा पण भरायचा होता. मॉन्स्टेरा सिलेक्शन करून घेतलेला आहे. यावर्षी आपण 1,00,000 मॉन्स्टेरा बनवला आहे. सिलेक्शन करून घेतलेला पट्टा बघा कशा पद्धतीने लावलेला आहे. सिलेक्शन करून झाला की असा हा 3 इंचीला असा मॉन्स्टेरा बनवला आहे बघा. एकदम 3-4 पानावरती असा मॉन्स्टेरा आपण चांगला नर्सरीवाल्यांसाठी बनवून ठेवलं. आता सिलेक्शन करून झाल्यानंतर पॅकिंगला घेतला. पॅकिंग अशा पद्धतीने करून लगेच गाडीमध्ये थप्पी मारायला सुद्धा घेतला. थप्पी पुढं बघा कशा पद्धतीने लावलेली आहे. एकदम काटेकोरपणे थप्पी लावलेली आहे, जेणेकरून सेफ तो जावा नर्सरीवाल्यांपर्यंत पोचावा याच्यासाठी. एवढं झालं बघून की लगेच आपण गेलो अँथोरियम शेड नवीन जे मारले आपण 50 गुंठ्याचं, त्याच्यामध्ये फॉगर्सची ट्रायल चालू होती. ते बघायला तिथं गेलो. बघा फॉगर्स कशा पद्धतीने चालू आहेत. स्टॉक भरपूर आणलेला आहे अँथोरियमचा. अँथोरियम आपल्याकडे ग्रोईंग युनिट चालू केलेलं आहे मागच्या वर्षीपासून. हा मागच्या वर्षीचा युनिट आहे, ज्याच्यामध्ये आपण 40,000 ट्रायलला अँथोरियम केला होता. ते झालं की ऑफिस समोर आलो, बघितलं तर 3 गाड्या भरून निघालेल्या आहे. एकामध्ये भरलेला कोनोकार्पस, दुसऱ्यामध्ये होता हा आंबा आणि नारळ, आणि तिसऱ्यामध्ये बघायला मिळेल तुम्हाला आरेका पाम. आरेका पाम पण 21-21च्या बॅगमधला चांगला वाढलेला आरेका पाम भरलेला. संध्याकाळी आलो, बघितलं तर गाडी शेवटच्या टप्प्यामध्ये आणली होती या दोघांनीच ओढत. आता बघितलं तर थप्पी वगैरे लावून झालेली. त्याच्यानंतर बघितलं तर ह्या जांभळाला हा सीडलेस जांभूळ आहे आणि ह्याला आता जांभळं धरायला सुरुवात झालेली आहे आणि एकदम खतरनाक जांभूळ आहे बरं का. संध्याकाळी 7 वाजता ही अर्जंट पुण्यासाठी एक गाडी भरायला काढली. आता ही गाडी आम्ही भरतो, तोपर्यंत तुम्ही फॉलो करायला विसरू नका.